नमस्कार, मी मनुश्री पाटील. करिअर मंत्रमध्ये आपण जाणून घेणार आहोत करिअरची मुळात निवड कशी करायची. आपण बघतो 10वी 12वीचे आता रिझल्ट लागत आहेत, त्यामुळे अनेक सारे करिअरचे ऑप्शन्स मुलांपुढे आता ओपन होत आहेत. मात्र ठराविक मार्ग न चोखाळता काही वेगळ्या वाटांचा विचार करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. अनेक पर्याय उपलब्ध देखील आहेत. मुळात आपला कल ओळखून करिअर कसं निवडावं याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर आहेत करिअर काउन्सिलर आनंद मापुसकर. तुमचं स्वागत आहे IBN लोकमतमध्ये. तुम्ही सुद्धा फोन करून आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 02266899263. या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल करून प्रश्न विचारू शकता. करिअरची निवड कशी करायची हा मोठा प्रश्न मुलांसमोर असतो. आनंद सर, आपण बघतोय की साधारणतः 10वी 12वी झालं की एक ठराविक मार्ग चोखाळताना दिसतात किंवा अगदी रुळलेल्या वाटा असतात. पालकांचा सुद्धा त्याला प्रेशर असतो. मुलं सुद्धा गोंधळून जातात. काय मुळात करायला पाहिजे पालकांनी आणि मुलांनी? नाही, मुळात हा गोंधळ जो होतो त्याच्यामध्ये एक कारण असं आहे की पालकांना किंवा विद्यार्थ्यांना वाटतं की अशी कुठली वाट आहे की ज्याने आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं करिअर म्हणण्यापेक्षाही म्हणजे करिअर तर करता येईल पण त्याच्यामधून पैसे खूप चांगले मिळतील, आपल्याला एक प्रसिद्धी चांगली मिळेल, अशा प्रकारचा एक हे असल्यामुळे मग त्यांचा गोंधळ निर्माण होतो. काय करायचं? मग ते बघतात की समाजामध्ये कदाचित डॉक्टरकीच्या व्यवसायाला खूप प्रतिष्ठा आहे, त्याच्यातून पैसेही चांगले मिळत आहेत, कदाचित इंजिनिअरिंगला आहे, आणि मग स्वाभाविकपणे त्या वाटांकडे जाण्याचा कल आजही आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसतो. पण आपण जसं म्हणत होतात की बाबा हे करिअर ठरवायचं कसं किंवा करिअरची निवड जी ही करायची कशी, नेमकं ठरवायचं कसं की कोणी कुठे जायचं, तर मला असं वाटतं की एक 3-4 मुद्द्यांचा जर का पालक आणि विद्यार्थ्यांनी नीट विचार केला तर मला वाटतं की त्यांना हे करिअरचा विचार नक्की करता येऊ शकेल. प्रामुख्याने 4 जे मुद्दे म्हटले त्याच्यापैकी एक जो आहे तो बुद्धिमत्ता. म्हणजे आपली हुशारी जी आहे ती बुद्धिमत्ता म्हटल्यानंतर असं नाही की केवळ शालेय विषयांमधली बुद्धिमत्ता, तर त्याच्यामध्ये असं आहे की बुद्धिमत्तेमध्ये आपली हुशारी नेमकी कुठल्या प्रकारची आहे. मग तुम्ही भाषेमध्ये चांगले आहात का, तुम्ही गणितामध्ये चांगले आहात का, तुमचं ड्रॉइंग चांगलं आहे का, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता ज्या आहेत त्याच्यापैकी आपली बुद्धिमत्तेचा प्रकार कुठला आहे हे आपण ओळखलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर दुसरा जो एक अजून मुद्दा महत्त्वाचा आहे की आपले ॲप्टिट्यूड, म्हणजे प्रत्येक माणसाची जडणघडण जी आहे ती वेगळ्या प्रकारची असते, त्यांची ठेवण जी असते ती वेगळ्या प्रकारची असते, प्रत्येकामधल्या क्षमता या वेगळ्या प्रकारच्या असतात. आणि मग नेमकं आपण काय चांगलं करू शकतो, आपल्यामध्ये कुठल्या प्रकारच्या क्षमता आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲप्टिट्यूड म्हणतो, तर त्यांचा आपण मला वाटतं की शोध स्वतःमधला घेतला पाहिजे. तिसरा अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे इंटरेस्ट, आपली आवड कशात आहे. कारण शेवटी जर का करिअरमध्ये आपल्याला एक 40-50 वर्ष जर का काम करायचं असेल तर ते 40-50 वर्ष काम करत असताना नेमकी आपला इंटरेस्ट आहे का, त्या कामामधून आपल्याला आनंद मिळतोय का, हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ते जर का समाधान मिळालं, ते जर का आनंद मिळालं तर आपण अधिकाधिक चांगलं काम करू, अधिकाधिक पुढे जाऊ. त्यामुळे इंटरेस्ट हा सुद्धा तपासणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्याचबरोबरीने आपलं व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी, हे सुद्धा बघणं आवश्यक आहे. मग पर्सनॅलिटी म्हणजे केवळ आपण दिसतो कसं हे नाही आहे, तर त्याच्याबरोबर आपला स्वभाव आहे, हा स्वभाव त्या प्रोफेशनला मॅच होणारा आहे का, प्रत्येकाने आपल्या स्वतःला आधी पारखलं पाहिजे आणि मग अशा प्रकारे करिअरची निवड केली पाहिजे. पुण्यावरून एक फोन आहे, दीक्षा काळे आपल्या बरोबर आहेत. बोला दीक्षा, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅम, माझं नाव दीक्षा काळे आहे. मी पुण्यावरून बोलतेय. बोला. मला सायन्स साइड मधून 73% मिळालेत. तर मला स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करायची. तर मी ग्रॅज्युएशन कशातून कम्प्लीट करू, BA करू की इंजिनिअरिंग साईडला गेलं तरी चालेल? बरं, वाटतं की हा एक कॉमन प्रश्न असतो. कारण साधारणतः आता असं आलं की स्पर्धा परीक्षा प्रामुख्याने UPSC किंवा MPSC या परीक्षांकडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा कल जो आहे हा वाढलेला आहे, प्रामुख्याने UPSC. तर मला असं वाटतं की तुम्हाला ज्या क्षेत्रातली आवड आहे त्या क्षेत्रामध्ये आपण ग्रॅज्युएशन करा. तुम्ही आर्ट्समध्येच ग्रॅज्युएशन केलं पाहिजे असं काही गरजेचं नाही, किंवा तुम्ही सायन्समध्येच ग्रॅज्युएशन केलं पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. तुम्हाला जे फील्ड आवडतं आहे त्या फील्डमध्ये आपण मला वाटतं की ग्रॅज्युएशन जे आहे आपलं पदवी जी आहे ती घेतली पाहिजे. आणि मग पदवी घेतल्यानंतर UPSC परीक्षेचा अभ्यासक्रम व्यवस्थित बघून त्यानुसार आपण तयारी केली पाहिजे. ग्रॅज्युएशन करता करता आपण वाचन व्यवस्थित वाढवलं पाहिजे. साधारणतः रोजचं वर्तमानपत्र जे आहे ते वाचलं पाहिजे, सरकारच्या योजना त्याच्याबद्दलची माहिती घेतली पाहिजे. मग त्याची माहिती घेण्यासाठी योजनासारखं मॅगझिन असेल किंवा महाराष्ट्राच्या बाबतीतली माहिती घ्यायची असेल तर लोकराज्यासारखं असेल, ही घेतली पाहिजे. हे मी का म्हणतोय की समजा यदाकदा आपल्याला दुर्दैवाने जर का आपण सगळे अटेम्प्ट दिले आणि सगळे अटेम्प्ट आपण देऊनसुद्धा कदाचित सिलेक्शन झालं नाही, कारण 4 लाख विद्यार्थी बसतात आणि त्याच्यामधून 1000 विद्यार्थी दरवर्षी साधारणतः ऑन ॲन ॲव्हरेज सिलेक्ट होतात. समजा त्याच्यात आपल्याला दुर्दैवाने नंबर लागला नाही तर आपल्याला दुसरं काहीतरी ऑप्शन जे आहे हे असलं पाहिजे. आणि त्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे त्याच्यामध्ये आपण पदवी घेतली पाहिजे. लातूरवरून फोन आहे, किरण केकाळे आपल्या बरोबर आहेत. बोला किरण, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, मी किरण केकाळे बोलालो. हा बोला. माझं आताच BCom झालेलं आहे मॅडम. तर प्रोफेसर होण्यासाठी काही संधी आहेत का?
बरं, आता तुमचं जर का बी.कॉम आता झालेलं असेल आणि तुम्हाला जर का प्रोफेसर व्हायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही एम.कॉम केलं पाहिजे. म्हणजे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर मग आपण नेट आणि सेट जी परीक्षा आहे, महाराष्ट्रातच तुम्हाला प्राध्यापक म्हणून काम करायचं असेल तर तुम्ही सेट दिली तरी चालेल. आणि तुम्हाला जर का देशभरामध्ये काम करायचं असेल आणि महाराष्ट्रातही काम करता येतं तर तुम्ही नेट नावाची परीक्षा जी आहे ही नेट नावाची परीक्षा देणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला एम.कॉमला 55% गुण मिळाले पाहिजेत, हे मला वाटतं की आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही प्राध्यापक म्हणून वरिष्ठ महाविद्यालयामध्ये होण्यासाठी एलिजिबल होता आणि त्यानुसार मग जेव्हा जाहिराती निघतील कॉलेजेसच्या त्याच्यामध्ये ॲपियर होणं आणि मग प्राध्यापक म्हणून काम करता येईल आपल्याला. जालन्यावरनं फोन आहे, राणी राठोड आपल्या बरोबर आहेत. बोला राणी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. बोला. हो सर, मला तुमच्याशी हे विचारायचं आहे की मला 12th सायन्स मध्ये 65 मार्क्स पडले, तर आता समोर मी काय करू, मला त्यामध्ये थोडं कन्फ्युजन झालं. नाही, पण 65 तुम्हाला म्हणजे PCM मधून पडले आहेत की म्हणजे की तुम्हाला जनरल ग्रुप होता, PCMB होता, 65 मिळालेले आहेत आणि तुम्ही CET सुद्धा दिलेली असेल. हो, सीईटी पण दिली आणि AIPMT सुद्धा दिली. बरं, AIPMT म्हणजे नीट परीक्षा सुद्धा तुम्ही दिलेली आहे. हो. आणि तुमचा कल साधारण कुठे, म्हणजे इंजिनिअरिंग याच्या वाटेने जायचं आहे की मेडिकलच्या वाटेने जायचं आहे? नाही, इंजिनिअरिंगच्या साईडने नाही जायचं मला मेडिकल मध्येच इंटरेस्ट आहे. मेडिकलमध्ये इंटरेस्ट आहे. बरं ठीक आहे. आता यावर्षी तुम्हाला CETच्या माध्यमातून महाराष्ट्रामधले जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याच्यामधून तुम्हाला प्रवेश घेता येईल. आता मेडिकलच्या क्षेत्रामध्ये जात असताना साधारणतः आपल्याला माहिती असतं की MBBS किंवा BDS हेच कोर्स माहिती असतात. मग आपल्याला जर का वैद्यकीय क्षेत्रामध्ये अभ्यास करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला BAMS बॅचलर इन आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी असा अभ्यासक्रम आहे, तो आपण करू शकता. BHMS म्हणजे जर्मनी जी होमिओपॅथिक पद्धती आहे त्याच्यामधूनही आपण पदवी घेऊ शकतो वैद्यकीय अभ्यासक्रमातली. BUMS जर का उर्दू येत असेल तर इस्लामिक मेडिसिन पद्धती आहे ती आहे, युनानी. तर आता याच्यानंतर तुम्हाला येतात ते पॅरामेडिकल. बरं, विद्यार्थ्यांना साधारणतः असं वाटतं की वैद्यकीय क्षेत्र म्हणजे फक्त डॉक्टर आणि डॉक्टर, पण मला वाटतं की आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये किंवा आरोग्याच्या सगळ्या या प्रणालीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं डायग्नोसिस करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मग पॅरामेडिकल क्षेत्रातली जी वेगवेगळी करिअर्स आहेत त्यांना सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व येतं आहे. मग बॅचलर इन तुम्हाला फिजिओथेरपी जो आहे हा 4 वर्षाचा अभ्यासक्रम करता येईल. त्याच्यानंतर बॅचलर इन तुम्हाला ऑक्युपेशनल थेरपी आहे, हा सुद्धा चांगला आहे. त्यानंतर BSLP म्हणजे बॅचलर इन ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी, म्हणजे ज्यांना तोत्रेपणा असतो, ऐकू कमी येतं, तर या लोकांना तुम्हाला बोलता कसं चांगलं येईल किंवा कलाकार मंडळींना आपला आवाज टेकवायचा असतो तर त्याच्यासाठी अनेक आहेत. BSc नर्सिंगचा अभ्यासक्रम आहे. बॅचलर इन MBBS ला वगैरे जर ऍडमिशन नाही मिळालं तर ह्याद्वारे तुम्ही अगदी करू शकता. वैद्यकीय अगदी क्षेत्रामध्ये प्रवेश भरपूर करू शकता. करिअर मेडिकल क्षेत्रामध्ये अनेक अभ्यासक्रम आहेत आणि त्याचं मला वाटतं की विद्यार्थ्यांनी माहिती नक्की करून घेतली पाहिजे. आणि CETच्या मार्कांवरच हे सगळे ॲडमिशन होतात, त्यामुळे ऑप्शन देताना मला वाटतं की काळजीपूर्वक या अभ्यासक्रमांचा विचार केला पाहिजे. कोपरगाववरनं फोन आहे, अंकिता पवार आपल्या बरोबर आहेत. बोला अंकिता, तुमचा प्रश्न विचारा. सर, मी फार्मसी घेतलेलं आहे, म्हणजे निवड फार्मसीची केली, मला 60% पडले बोर्डाला, तर मी योग्य करिअर निवडलं आहे की नाही मला हे विचारायचं आहे. आणि पुढे जाऊन मला कोणते कोणते ऑप्शन उपलब्ध राहील ते सांगता का? बरं, पण फार्मसीमध्ये B फार्मसी आहे की D फार्मसी घेतलंय? B फार्मसी घेतलंय. बॅचलर इन फार्मसी. बरं ठीक आहे. जर का फार्मसी हा विषय घेतलेला असेल त्यांनी तर आपल्याला माहिती आहे की औषध निर्माणशास्त्र, आणि ह्या औषध निर्माणशास्त्रामध्ये तुम्हाला फार्मास्युटिकल कंपन्या ज्या आहेत त्या फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये रिसर्चमध्ये तुम्हाला स्कोप आहे, तुम्हाला प्रोडक्शनमध्ये स्कोप आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये जर का मार्केटिंगची आवड असेल तर तुम्ही फार्मास्युटिकल प्रोडक्टचं मार्केटिंग करू शकता. त्याचबरोबरीने क्लिनिकल ट्रायल्स जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला स्कोप आहे. पुढे जाऊन अजून शिकायचं असेल तर नॅनो टेक्नॉलॉजीचा खूप मोठं रिसर्च जे आहे हे फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये किंवा त्याच्यामध्ये होत आहे. असे अनेक ऑप्शन जे आहेत हे फार्मसीच्या विद्यार्थ्यांना आहेत, पण तिथूनही आपल्याला चांगल्या प्रकारचं करिअर किंवा नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. नाशिकवरून फोन आहे, सुयश गायकवाड आपल्या बरोबर आहेत. बोला सुयश, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, मला मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं आहे, तर मी डिप्लोमा करू का 12वी सायन्स नंतर करू? बरं, हा एक खूप म्हणजे एक आवडता प्रश्न आहे किंवा कॉमन प्रश्न आहे सगळ्यांनाच की 10वी झाल्यानंतर 2 प्रकारे साधारणतः इंजिनिअरिंगला जाता येतं, आपल्याला इंजिनिअरिंगची पदवी घेता येते. म्हणजे अनेक वेळेला असं असतं की CET किंवा मग आपण म्हणतो की आता ऑल इंडियाची परीक्षा येणार का, आणि मग ह्या भीतीपोटी मग विद्यार्थ्यांचं असं वाटतं की बाबा डिप्लोमा करून गेलं तर डिप्लोमाचा ऑप्शन सुद्धा आपल्याला योग्य आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही घाबरण्यासारखं नाही आहे. त्यामुळे तुम्ही 10वी नंतर 3 वर्षाचा डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं मेकॅनिकलला, पण मग त्या केसमध्ये ह्या वाटेने जात असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्हाला डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षाला चांगले मार्क आणणं आवश्यक आहे. कारण डायरेक्ट सेकंड इयरच्या जेव्हा डिप्लोमाच्या डिग्रीच्या ॲडमिशन होतात तर त्यावेळेस तुम्हाला
डिप्लोमाच्या लास्ट इयरचे जे मार्क आहेत ते काउंट होतात आणि त्याच्यानुसार सेंट्रलाइज ॲडमिशन होतात. त्यामुळे त्याच्यामध्ये जर का तुम्ही चांगले मार्क आणू शकलात, गुण आणू शकलात, तर त्याच्या आधारावर तुम्हाला दुसऱ्या वर्षाला इंजिनिअरिंगच्या प्रवेश जे आहेत हे प्रवेश मिळतील. म्हणजे CET जी आहे त्या CETला कदाचित जर का आपल्याला भीती वाटत असेल पुन्हा एकदा मला मार्क कमी होतील, तर मला वाटतं की हा पर्याय सुद्धा तुम्हाला चांगला आहे. पुण्यावरनं फोन आहे, अक्षय कावळे आपल्या बरोबर आहेत. बोला अक्षय, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅम, मला 12वीला आता 77% मिळालेले आहेत. तर मला आता पुढं CA करायचं आहे. तर मी आता BCom पुढं करू की BAF करू शकतो सर? बरं, आता CA करण्यासाठी असं काही तुम्हाला हे नाही आहे, म्हणजे BCom किंवा BAF काही करू शकतं. कारण CA चा जो अभ्यासक्रम आहे हा CAचा अभ्यासक्रम तुम्हाला पॅरलली करायचा आहे. म्हणजे BCom किंवा तुम्ही हेही करू शकता, काही पर्याय त्याला म्हणजे काही अडचण त्याच्यामध्ये नाही. पण CA करायचं असेल तर त्यांना आता CPTसाठी रजिस्ट्रेशन करायला लागेल, CPT परीक्षा द्यायला लागेल, कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट, आणि त्याच्यानंतर त्यांना CAच्या पहिल्या ग्रुपमध्ये प्रवेश दिला जाईल. अलॉंग विथ दॅट ते BCom किंवा BAF हे काही करू शकतात. आता BAF करायचं असेल तर अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये आपल्याला आवड आहे का आणि फक्त त्याच्यामध्येच आपल्याला करिअर करायचं आहे का, याचा नीट त्यांनी विचार करावा. आणि जर का त्यांना असं वाटत असेल की मला अकाउंटिंग आणि फायनान्स या विषयातच मला इंटरेस्ट आहे आणि त्याच्यातच करिअर करायचं, तर BAF करावं. अदरवाईज BCom सुद्धा चांगलं आहे. बरोबर आहे. करिअरच्या खूप साऱ्या ऑप्शन्स आपल्या पुढे आहेत, मात्र त्या जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. अगदी क्षमतांच्या टेस्ट किंवा ॲप्टिट्यूड टेस्टबद्दल सुद्धा बोललो, याबद्दल सुद्धा आपण अधिक जाणून घेणार आहोत. पण घेऊया एक ब्रेक. करिअर मंत्रामध्ये आपण निवड करिअरची याबद्दल बोलतो आहोत. करिअर काउन्सिलर आनंद मापुसकर सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, काल्हेरवरून फोन आलाय, गौरव भोसले आपल्या बरोबर आहेत. बोला गौरव. हॅलो. हा बोला. नमस्कार मॅडम, मी काय म्हणतो, डिप्लोमा इन आर्किटेक्चर, डिप्लोमा इन आर्किटेक्चर आणि डिग्री इन आर्किटेक्चर मध्ये करणं करिअर चांगलं आहे का? म्हणजे भविष्य डिप्लोमा करू नका, डिप्लोमाला जाऊ नका, कारण जो होता तो आता बऱ्याचशा संस्थांमधून बंद झालेला आहे. त्यामुळे डिप्लोमा करून जाऊ नका, कारण असं आर्किटेक्चरमधला डिप्लोमा जो आहे तो आता नाहीच आहे. त्यामुळे तुम्हाला जर का आर्किटेक्चरला जायचं असेल ज्या विद्यार्थ्यांना, त्यांनी आता 10वी नंतर सायन्स घेणं आवश्यक आहे. कारण काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरनी अनाऊन्स असं केलेलं आहे की 2 वर्षानंतर आर्किटेक्चरला ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे, प्रवेश ज्यांना घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स असणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे ज्यांना आर्किटेक्चरला जायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी, म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला सांडा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठूनही जाता यायचं, फक्त गणित विषय आवश्यक असायचा. पण 2 वर्षानंतर हे सगळं जाणार आहे. आणि त्यामुळे ज्यांना या वर्षी 10वी नंतर पुढे 12वी नंतर काही त्यांना आर्किटेक्चरला करायचं आहे तर सायन्स विषय घ्या, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स घ्या. त्याच्यानंतर नाटा नावाची प्रवेश परीक्षा आहे ती द्या आणि त्याच्यानंतर आर्किटेक्चरला जा. आर्किटेक्चरचा डिप्लोमा करू नका, डिग्री करा. रोहावरनं फोन आलाय, स्वरांगी पाटकर आपल्या बरोबर आहेत. बोला स्वरांगी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅम, मी आता 10th एक्झाम दिली आहे. तर माझा प्रश्न असा आहे की मी 12th कॉमर्स मधनं दिली होती, मला नाटाची एक्झाम देता येईल का? नाही, आता 10th तुम्ही परीक्षा दिलेली असेल आणि तुम्हाला जर का आर्किटेक्चरला जायचं आहे तर काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरनी डिक्लेअर असं केलेलं आहे की 2 वर्षानंतर जे प्रवेश घेतील, म्हणजे तुम्ही जेव्हा जाल तर तेव्हा त्यांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे विषय असणारे विद्यार्थी लागणार आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला जर का आर्किटेक्चरला पुढे जायचं असेल तर तुम्ही सायन्स विषय घेणं आवश्यक आहे आणि नाटाची परीक्षा द्या. डोंबिवलीवरून फोन आहे, स्मितेश कडिकर आपल्या बरोबर आहेत. बोला स्मितेश, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, मला BMS आणि BMS आणि BAF याच्यामध्ये कन्फ्युजन आहे, पण मला MBA करायचं नाहीये. तर मी या दोघांपैकी कशात जाऊ असं तुम्हाला वाटतं? नाही, तर BMS जो आहे हा बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज, त्याला मुंबई विद्यापीठात BMS म्हणतो आणि मुंबई विद्यापीठाच्या बाहेर त्याला BBA असं नाव आहे, बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचं नाव आहे. आणि BAF जो आहे तो अकाउंटिंग आणि फायनान्स. मगाशी जसं म्हटलं तसं की बाबा तुम्हाला जर का मॅनेजमेंटच्या दिशेने जायचं असेल पुढे जाऊन आणि नोकरी चांगली पाहिजे असेल तर माझं म्हणणं आहे की मग तुम्ही BMSकडे जा. आणि समजा नसेल आणि तुम्हाला अकाउंटिंग आणि फायनान्स वगैरे विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही BAFकडे जा. आणि याच्यामध्ये होतं असं की अनेक विद्यार्थी म्हणतात की BA म्हणजे MMS करायला किंवा MBA करायला BBA किंवा BMS आवश्यक आहे का? तर असं काही आवश्यक नाही आहे. उलट आम्ही असं सल्ला देतो की बाबा ज्यांना पुढे जाऊन MBA किंवा MMS करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन लेवलला काहीतरी वेगळं शिकलं पाहिजे. नाही तर ग्रॅज्युएशन लेवललाही BMS BBA शिकलात आणि पुढे जाऊन MBA करणार तर तुम्ही
वन अँड सेम सिलेबस शिकता. आणि त्यामुळे मला वाटतं की जर का MBA करायचं नसेल आणि तरीसुद्धा मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे आपल्याला, तर मग BMS करा, तुम्हाला चांगल्या प्रकारची संधी आहे. ठाण्यावरून फोन आहे. किरण थोरात आपल्या बरोबर आहेत. बोला किरण, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो हा बोला. हॅलो, मला असं विचारायचं होतं की मला डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग करायचंय, पण त्यानंतर डिप्लोमा नंतर मला डिग्रीला न करता कोणते असे कोर्सेस आहेत की तिथे मला डिग्री सारखा स्कोप असेल? म्हणजे डिप्लोमा नंतर मला डिग्री न करता अदर कोर्सेस करायचे. बरं बरं बरं. आता एकतर आपल्याला डिप्लोमा नंतर डिग्री करायची नाही आणि वेगळे कोर्सेस करायचे आहेत, तर मग मला वाटतं की आपण MSBTची जर का वेबसाईट बघितली, म्हणजे डिप्लोमाचं सगळं शिक्षण जे आहे ते MSBT महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन बघतं. त्यांची वेबसाईट msbt.com आहे आणि त्याच्यावर जा तुम्ही, तर काही विषयांमधले पोस्ट डिप्लोमासुद्धा आहेत. अच्छा. हां, तर त्यामुळे मग मला वाटतं की इलेक्ट्रॉनिक्समध्ये असाल तर तुम्ही रोबोटिक्समध्ये तुम्हाला पोस्ट डिप्लोमा आहेत, तर त्यामुळे असे पोस्ट डिप्लोमासुद्धा आहेत कोर्सेस काही, तर ते आपण बघू शकता आणि ते आपण त्याची माहिती जी आहे ही त्याची माहिती आपण मला वाटतं की त्या वेबसाईटवरून घेऊ शकता. बरोबर आहे. करिअरची निवड याविषयी आपण अशी चर्चा सुरू ठेवणार आहोत, पण घेऊया एक ब्रेक. पहा फक्त आयडियल लुकमध्ये. करिअर मंत्रमध्ये आपण जाणून घेतोय करिअरची निवड कशी करावी याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतायत करिअर काउन्सिलर आनंद मापुसकर सर. डोंबिवलीवरून फोन आहे. प्रतीक चौगुले आपल्या बरोबर आहेत. बोला प्रतीक, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. हा बोला. मी टेक्सटाईल इंजिनिअरिंग घेणार आहे 12वी नंतर, मग निर्णय योग्य आहे का? नाही, ठीक आहे ना. तुला आवड असेल तर टेक्स्टाईल इंजिनिअरिंग घे. फक्त टेक्स्टाईल इंडस्ट्री कुठे त्याचं लक्षात घे, कारण मुंबईच्या बाहेर त्यांचा बेस गेलेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन तुला नोकरीच्या संधी आहेत एवढं लक्षात घे. बाकी काही त्याच्यात वाईट नाहीये. बरं. औरंगाबादवरनं फोन आलेला आहे. कोमल गायकवाड आपल्या बरोबर आहेत. बोला कोमल. मॅम मला BSc करायची आहे फॅशन डिझायनिंग मध्ये. त्याला स्कोप आहे का पुढे? स्कोप आहे आणि हा स्कोप हा तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणजे हाही अनेक वेळेला विद्यार्थी पालक विचारतात स्कोप कशामध्ये आहे, तर स्कोप कशामध्ये आहे, तर स्कोप तुम्ही जर का ते काम चांगलं केलं तर स्कोप आहे, नुसत्या डिग्रीला काही स्कोप नाही आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की तुम्हाला ते जर का काम चांगलं येत असेल, तुम्ही जर का चांगलं काम करू शकलात तर तुम्हाला स्कोप नक्की आहे. तुम्ही तिकडे जा. आणि तुम्हाला BSc होम सायन्स हा सुद्धा विषय असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही डायटिशियन, न्यूट्रिशन, फॅशन असे वेगळे विषय शिकू शकता आणि त्याच्यानंतर स्पेशलायझेशन जे आहे ते तुम्ही करू शकता. धुळ्यावरनं फोन आहे. नरेंद्र आपल्या बरोबर आहेत. बोला नरेंद्र, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. हा नमस्कार, बोला. मला BSc कॅम्प्युटरची माहिती विचारायची होती. स्कोप म्हणजे थोडं कसं काय आहे सर ते BSc कॅम्प्युटर? BSc कॉम्प्युटर कोर्स जो आहे हा चांगला आहे. फक्त पुन्हा एकदा म्हटलं की आता पहिल्यांदा जेव्हा कॉम्प्युटर सायन्समधले जास्त ग्रॅज्युएट नव्हते तेव्हा जास्त डिमांड होती, जास्त पगार होते. पण आता ते पण इंडस्ट्री जी आहे ती सॅच्युरेशनला आलेली आहे. आणि बाकी सर्व ह्याच्याप्रमाणे जे चांगले आहेत, जे व्यवस्थित काम करू शकतात, त्यांना संधी आहे. त्यामुळे मला वाटतं की जर का तुम्ही परफॉर्म चांगला केला तर BSc कॉम्प्युटर सायन्ससुद्धा चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. मिरजवरनं फोन आहे. गंधाली शिंदे आपल्या बरोबर आहेत. बोला गंधाली, तुमचा प्रश्न विचारा. सर मी आता 12th ला आहे. 12वी नंतर माझा D फार्मसी करायचा विचार होता. मग D फार्मसी करायची का B फार्मसी करायची आणि दोन्हीसाठी प्रोसिजर काय आहे ऍडमिशन साठी? म्हणजे कुठली एंट्रन्स एक्झाम द्यायला लागणार? ठीक आहे. जर का B फार्मसी करायची असेल तर तुम्हाला महाराष्ट्र स्टेटची जी MST CET जी आहे तीच परीक्षा द्यायला लागेल. तुम्ही 12वीला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या दोन ऑप्शनपैकी कुठलेही ऑप्शन घ्या आणि तुम्हाला त्या ठिकाणी त्या CETच्या मार्कांवर प्रवेश मिळेल. जर का तुम्हाला D फार्मसीचा घ्यायचा असेल तर त्या D फार्मसीसाठी 12वी नंतर 2 वर्षाचा डिप्लोमा येतो आणि त्यासाठी तुम्हाला CET नाही, कॉलेजेसला तुम्हाला ॲडमिशन घेता येऊ शकेल. त्याला काही 12वीच्या मार्कांच्या आधारावरच. D फार्मसी करून तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही स्वतःचं औषधाचं दुकान काढू शकता. ज्या औषधी कंपन्या आहेत, फार्मास्युटिकल कंपन्या आहेत, त्याचं मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्ही काम करू शकता. आणि तुम्हाला जर का औषधी कंपन्यांमध्ये, फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये जाऊन काम करायचं आहे, मग त्याच्यामध्ये रिसर्चचं असेल, प्रोडक्शनचं असेल, क्वालिटी कंट्रोलचं असेल किंवा पुढे जाऊन तुम्हाला जर का साधारणतः वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन त्याच्यामधलं करायचं असेल
तर मात्र मग बी फार्मसी करायला पाहिजे. आणि मग बी फार्मसी करून मग तुम्ही एम फार्म करा, किंवा काही जण जे आहेत ते फार्मास्युटिकल मॅनेजमेंट करतात, कारण मार्केटिंगसुद्धा ह्या औषधी कंपन्या भरपूर करतात. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला जर का अजून वर जायचं असेल तर बी फार्मसी करा. स्वतःचं एखादा औषधाचं दुकान टाकणं असेल किंवा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करायचं असेल तर डी फार्मसी करा. औरंगाबादवरनं फोन आलेला आहे. सत्यम मनगडे आपल्या बरोबर आहेत. बोला सत्यम, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, मी 10th ची एक्झाम दिलेली आहे. मला 12वी नंतर स्पर्धा परीक्षा द्यायची, तर सायन्स घ्यायचं का आर्ट घ्यायचं? बरं, आता तुम्हाला 12वी नंतर लगेच स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर तुम्ही कुठलीही शाखा घ्या. आणि 12वी नंतर लगेच स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तुम्हाला साधारणतः 1-2 ऑप्शन आहेत. म्हणजे 18 वर्ष तुमचे पूर्ण जर का असतील तर MPSCची क्लर्कची जी परीक्षा आहे ती तुम्ही देऊ शकता. आणि त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनची कंबाईंड ग्रॅज्युएट हायर सेकंडरी लेवलची जी परीक्षा आहे, म्हणजे डेटा एंट्री ऑपरेटर आणि लोअर डिव्हिजन क्लर्क, ही परीक्षा पण तुम्ही 12वी नंतर लगेच स्पर्धा परीक्षा देऊ शकता. आणि तुम्ही 18 वर्ष पूर्ण झालेली असतील तर तुम्हाला सरकारी नोकरीतही जाता येईल. पण जर का तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला पदवी देऊन जायचं आहे, मग ती कदाचित स्टाफ सिलेक्शन असेल, मग कदाचित UPSCची असेल, MPSCची असेल, तर तुम्ही कुठल्याही बाजूने, जसं मी मगाशी म्हटलं होतं की तुम्हाला जी आवडते ब्रँच, त्या ब्रँचमधून तुम्ही किंवा त्या शाखेमधून तुम्ही पदवी घ्या. आणि त्याचबरोबरीने सायमल्टेनियसली या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करा. ग्रॅज्युएशन झाल्यावर अधिक फोकस होऊन अभ्यास करा, जेणेकरून आपल्याला दुसरंही करिअर ऑप्शन काहीतरी अवेलेबल असेल ह्याचा विचार करून मला वाटतं की विद्यार्थ्यांनी आपली पदवीची निवड केली पाहिजे. आपण बघा खूप सारे प्रश्न येतात, पण आपल्याला इथेच थांबावं लागतंय. पण आपण बघितलं साधारणतः विद्यार्थ्यांनी त्यांना आवडीचं क्षेत्र निवडताना सुद्धा आपल्या क्षमतेचा, आपल्या कलचा सुद्धा विचार करणं तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर ते ठिकाण कुठे आहे, नेमकं नोकरी कुठे असेल, ह्या सगळ्या बाबतचा विचार करूनच तुम्ही तुमचं करिअर निवडा. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. आणि आज करिअर मंत्रमध्ये आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त IBM.